हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत एक भन्नाट अशी रेसिपी. हे पहा, मटकी स्वच्छ मोड आलेली घेतली आहे. भिजत ठेवली होती सकाळी. मी अर्धा किलो मटकी घेतलेली आहे. इथे कांदा कापलेला आहे छान. 4 कांदे कापून घेतलेले आहेत. एक टोप तापायला ठेवला आहे. आपण आज 20 लोकांची मिसळ बघणार आहोत. इथं मी 100 ग्रॅम तेल टाकणार आहे. तेल टाकलेलं आहे पहा तुम्ही. छान तेल तापून द्यायचं आहे. मस्त तेल छान तापून द्यायचं आहे आपल्याला. तेल तापल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत. जिरं टाकलेलं आहे. छान असं जिरं मस्त खमंग अशी फोडणी बसलेली आहे. आज आपण पुणेरी मिसळ पाहणार आहोत. आलं लसूणची पेस्ट घालणार आहे त्यामध्ये. हे पहा, हे 4 कांदे कापून घेतलेले आहेत मी. 4ही कांदे आपण आता यामध्ये टाकणार आहोत. मस्त असं लसणाचा आणि अद्रकचा छान सुगंध सुटलेला आहे. आता आपण पुणेरी मिसळ बघणार आहोत आज. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि एक लाईक नक्की करा. हे पहा, छान असं मस्त आपलं तेल छान तापलेलं आहे. फोडणीसुद्धा मस्त बसलेली आहे. आता आपण यामध्ये कांदा टाकणार आहोत. कांदा छान परतून घ्यायचा आहे तेलावर आपल्याला. छान असं आपण मोठ्या गॅसवर कांदा छान परतून घेणार आहोत. आता आपण यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे मी इथे. अर्धा मिक्सरच्या भांड्यात ते वाटून घेणार आहे. पाणी टाकून बारीक वाटायचं आहे. हे पहा, कांदा आपला छान असा परतून घ्यायचा आहे. मी अर्धा किलो मटकी घेतली होती. त्यातली मी पाव किलोची मिसळ करणार आहे. पाव किलो मटकी टाकणार आहे यामध्ये फक्त. पहा आता तुम्ही कशी बनवणार आहे मिसळ ते नक्की करून पहा. वेगळ्या पद्धतीची मिसळ आहे. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. छान असा कांदा आता आपला फ्राय होत आलेला आहे. हे पहा, मस्त कांदा लालसर झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. हलकासा गुलाबी रंग देखील आलेला आहे. तेल जास्त आहे त्यामुळे छान आपला कांदा परतलेला आहे. आता ह्यामध्ये आपण खोबऱ्याची पेस्ट टाकणार आहोत. ओलं खोबरं छान असं तेलावर आपण फ्राय करून घेणार आहोत थोडा वेळ. हे पहा, पूर्ण अर्धा मिक्सरचं भांडं ओलं खोबरं घातलेलं आहे यामध्ये. छान असं खोबरं आपण कांद्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत व्यवस्थित. पाहू शकता. मस्त असं छान आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये अजून एक जिन्नस घालणार आहोत. ते म्हणजे चण्याचं पीठ घालणार आहोत मी. हे पहा, चण्याचं पीठ घेतलेलं आहे छोटं कुकरचं भांडं भरून. त्यामध्ये पाणी टाकून बारीक वाटून घेणार आहोत आपण एकदम. खोबरा आणि कांदा छान मिक्स झालेला आहे आपला. छानपैकी परतलेला आहे. पाहू शकता. वेगळ्या पद्धतीची मिसळ आहे. जर आवडली तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा. कधी पाहुणे आले घरी, चवीलासुद्धा खूप भारी होते मिसळ. कमेंट करून मला नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला. हे पहा, आता आपण ह्यामध्ये मसाले टाकणार आहोत. पहा, आता हे मसाले दाखवते तुम्हाला. हा लाल तिखट आहे. कांदा मसाला घेतलेला आहे. ही बेडगी मिरची आहे. हा मिसळ मसाला आहे स्पेशल. आणि हळद पावडर घेतलेली आहे थोडीशी. त्यामध्ये सर्व मसाले तेलात छान भाजून घेणार आहे. हे पहा, सर्व मसाले त्यामध्ये ॲड करूया. आता आपण सर्व मसाले तेलात एक 5 ते 2 मिनटासाठी परतून घेणार आहे मी. जास्त वेळ नाही परतणार कारण मसाले करपू शकतात. आता मसाले तर 2 मिनटं आपण एक भाजून घेतले आहे तेलावर. आता त्यामध्ये पाव किलो मटकी घालणार आहे मी फक्त. लागेल तशी मटकी तुम्ही वाढवू शकता जर क्वांटिटी जास्त असेल तर. ही 20 लोकांची मिसळ दाखवते मी तुम्हाला. अर्धा किलो मटकी घेतलेली होती मी. त्यातली पाव किलोच टाकणार आहे फक्त. हे पहा, खूप मस्त मोड आलेले आहेत मटकी. छान अशी मटकी टाकून घेतलेली आहे. आता आपण मसाल्यामध्ये फ्राय मस्त मटकी मिक्स करून घेणार आहोत. मस्त मिसळ आता आपण मटकी टाकलेली आहे. पाहू शकता. छान अशी आपण मसाल्यात मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, छान असे हलवून घ्यायचे आहे मटकी व्यवस्थित आपल्याला, जेणेकरून सर्व मसाला एकत्र मिक्स होऊन जाईल. हे पहा, आणि आपल्याला आता यामध्ये थंड पाणी घालायचं आहे. आपल्याला गरम पाणी घालायचं नाही आहे कारण आपण यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत. बेसन पीठ आपल्याला थंड पाण्यामध्येच ॲड करायचं आहे. गरम पाण्यात केलं तर ते फुटू शकतं. त्यामुळे आता आपण यामध्ये थंड पाणी घालणार आहोत. कोथिंबीर घातलेली आहे.
बरीचशी कोथिंबीर टाकायची आहे बारीक कापून. थंड पाणी घालायचं आहे आपल्याला. हे पहा, अर्धा कपचं वर मी पाणी घालणार आहे त्यामध्ये. आता यामध्ये चण्याचं पीठ घालणार आहे. एक छोटं मिक्सरचं भांडं चण्याचं पीठ वाटून घेतलेलं आहे मी फक्त. त्याने मिसळ घट्ट होते आपली, घट्ट व्हायला मदत होते. आता छान असा जाडसरपणा येतो मिसळीला, जास्त पातळ होत नाही. आता छान असे मस्त तरी आलेली आहे मिसळीला, पाहू शकता. खूप सुंदर असा कलर आलेला आहे. हे पहा, मटकीसुद्धा छान आहे, एकदम गावरान मटकी आहे, बारीक मटकी आहे. छान असा कलर आलेला आहे मिसळीला आपल्या. पाणी झालेलं आहे आता टाकून. हे पहा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. हे पहा, मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. सबस्क्राईब करा चॅनलला आणि नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओज तुम्हाला दिसतील. तुम्हाला हलवून दाखवते. हे पहा, अशा प्रकारे छान. आता मोठ्या गॅसवर आपण हिला उकळून घेणार आहोत. उकळी आली आहे की आपण बारीक गॅसवर छान तिला शिजवून द्यायचं आहे. मोठ्या टोपाने, त्यामुळे मी मोठ्या गॅसवर हिला उकळून घेणार आहे. पटकन उकळून, जेणेकरून कोथिंबीर घालायची आहे त्यावर आता आपल्याला बारीक चिरलेली. हे पहा, छान अशी आपण याची उकळी काढून घेणार आहोत. आता ह्यामध्ये अजून एक जिन्नस घालणार आहे. साय, दुधाची साय घालणार आहे यामध्ये मी. हे पहा, मला छान अशी त्यामध्ये घातलेली आहे आणि चव पण छान लागते मिसळीची अजून. हे पहा, मस्त कलर आलेला आहे. खायलासुद्धा तितकीच भारी लागते, एकदम अप्रतिम लागते मिसळ. छान अशी तरी आलेली आहे मिसळीला, पाहू शकता. बारीक गॅसवर मस्त मिसळ आपली झालेली आहे. छानपैकी शिजलेली आहे मिसळ. हे पहा, दिसत असेल तुम्हाला, कलरसुद्धा किती मस्त आलेला आहे एकदम. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. हे नक्की करून पहा. वेगळ्या पद्धतीची मिसळ आहे. तुम्हाला डिशमध्ये मी घेऊन दाखवते. हे पहा, तुम्हाला मी दाखवते आता. अशा प्रकारे ताटात घेतलेली आहे मिसळ. एकदम अप्रतिम लागते खायला. हे पहा, छान झालेली आहे, खूप सुंदर लागते. नक्की करून पहा रेसिपी, तुम्हाला आवडली असेल तर. मिसळ पाव म्हणलं की एकदम झणझणीत मिसळ झालेली आहे. पुणेरी मिसळ आपलं नाव आहे. हे पहा, चवीलासुद्धा तितकी छान लागते. मला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा. अशा प्रकारे आपली मिसळ तयार झालेली आहे. नक्की करून पहा. थँक्यू.